हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, बोर्ड परीक्षेमध्ये जो क्वेश्चन नंबर 4 आहे, जो की पूर्णपणे पुस्तकाबाहेरील प्रश्नावर आधारित आहे, तर त्या प्रश्नाची तयारी आपण गेले काही दिवसांमध्ये करत आहोत. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या चॅप्टरवर आधारित पुस्तकाबाहेरील प्रश्न पाहिलेले आहेत. तर त्या अंतर्गत आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टरवरचे पुस्तकाबाहेरील काही प्रश्न पाहायचे आहेत. या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. तसेच जर तुम्ही अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटीवरचे काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स पाहूयात. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, in triangle ABC, AB is equal to AC is equal to 20 centimeter, BC is equal to 24 centimeter, AD perpendicular BC, quadrilateral EFGH is a rectangle if EH equal to 2A and EF equal to B, then prove that A is equal to 12 minus 3B upon 4. Proof. Here AB is equal to AC is equal to 20. In triangle ABC, AB is equal to AC is equal to 20. Therefore, या दोन बाजू आपल्याला सारख्या दिलेल्या आहेत. याचा अर्थ हे दोन कोण पण सारखे असतील. Therefore, angle B congruent angle C. We call this equation 1. Also, AD perpendicular BC and BC is given to be 24 cm. So in this isosceles triangle AD perpendicular BC, therefore BD is equal to DC. Therefore BD is equal to DC is equal to 24 upon 2, that is 12. ही बाजू आपल्याला माहित झाली 12. तर पायथागोरस थेरमनुसार आपण ही AD बाजू काढून घेऊ. सो इन ट्रायंगल ADB, AB square is equal to AD square plus BD square. Reason for this is Pythagoras theorem. शॉर्ट मध्ये लिहिले. Now put the values. 20 square is equal to AD square plus BD is 12. From this we get AD square is equal to 256. So AD is equal to 16. ही हाईट आपल्याला मिळाली 16 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला ही जी बाजू दिलेली आहे EH, तिची लांबी आहे 2A. मग त्यावरून आपण ER आणि RH यांच्या व्हॅल्यू काढू. या दोन्ही इक्वल असतील, परंतु ते आपल्याला दाखवावं लागेल की हे दोन का इक्वल आहेत. तर त्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. परंतु या दिलेल्या माहितीवरून आपण आत्ता या स्थितीमध्ये हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकत नाहीत. मग त्यासाठी आपण अगोदर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. त्यावरून आपल्याला EB इज इक्वल टू HC असं मिळेल आणि त्याचा वापर करून तुम्हाला AE इज इक्वल टू AH हे दाखवता येईल, जेणेकरून तुम्हाला हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायला मदत मिळेल. या ठिकाणचा अँगल हा 90 डिग्री असणार आहे. EH parallel BC because opposite sides of a rectangle are parallel and therefore angle ARH is equal to 90 degree. इथपर्यंत आपण आलो. This EF is B, this EH is 2A. तर अगोदर आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. तर यांच्यामध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे, कुठले पार्ट कॉन्ग्रुएंट आहेत ते बघा. हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल्स आहेत बिकॉज दिस इज अ रेक्टँगल. सो इन दिस टू ट्रायंगल्स EF is equal to HG, opposite sides of rectangle.
Also, these two angles are congruent and these two angles are also congruent by 1. So, by SAA test, these two triangles are congruent. So, we write here in triangle EFB and triangle HGC, EF is equal to HG is equal to B, then angle EFB is equal to angle HGC is equal to 90 degree, and angle B congruent angle C. Reason for this from 1. Therefore, triangle EFB congruent triangle HGC. Reason for this is SAA test. हे कॉन्ग्रुएंट आपण का दाखवले? कारण आपल्याला या दोन बाजू सारख्या दाखवायच्यात, कारण त्याचा वापर करून तुम्ही AE आणि AH हे कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करू शकता. Therefore, EB is equal to HC. Now, EB is AB minus AE is equal to HC is AC minus AH. But here AB is equal to AC given. Therefore, AE is equal to AH. We call this equation 2. Now, in triangle ARE and triangle ARH, hypo AE, that is hypotenuse, congruent hypotenuse AH from 2. हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. हे दोन्ही राईट अँगल्ड ट्रायंगल आहेत आणि त्यामध्ये हायपोटेन्यूज कॉन्ग्रुएंट आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे, आणि दोघांमध्ये एक बाजू सामायिक आहे. सेगमेंट AR congruent segment AR common, and therefore triangle ARE congruent triangle ARH. Reason for this is hypotenuse side test. हे मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही पूर्ण लिहायचं. Therefore ER is equal to RH is equal to 2A upon 2, that is A. कारण हे टोटल आपल्याला EH 2A दिलेलं आहे, तर हे ER ची किंमत आपल्याला मिळाली A. Now we find value of AR. For that, first we find value of RD. EF is equal to RD is equal to HG, that is B. Also, EF is equal to RD is equal to HG is equal to B. So, AR is equal to, what is AR? AR is AD minus RD. तर AD ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. AD ची व्हॅल्यू किती आहे बघा, 16 सेंटीमीटर मायनस RD, तर RD किती आहे B. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ AR. याची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण आलो. याच्यानंतर आपण ट्रायंगल ARE आणि ट्रायंगल ADB हे दोन्ही सिमिलर दाखवू, म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. So, in triangle ARE and triangle ADB, काय काय सारखं त्यांच्यामध्ये बघा. अँगल EAR
Angle BAD common, then angle ARE each 90 degree, and therefore triangle ARE similar triangle ADB. Reason for this is a test. We write their sides in proportion. Therefore, AR upon AD is equal to RE upon DB is equal to AE upon AB. यातले हे दोन रेशो आपण खाली घेऊ. AR upon AD is equal to RE upon DB. Put the values. AR ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे 16 मायनस बी अपॉन AD ची व्हॅल्यू पण आपण काढलेली आहे. AD इज इक्वल टू 16 इज इक्वल टू RE. हियर RE याची पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ती किती आहे? A. देअरफॉर A अपॉन DB. दिस DB. तर याची सुद्धा व्हॅल्यू आपण घेतलेली आहे. ती आहे 12. हे 12 या ठिकाणी गुणाकारात घ्या. देअरफॉर A इज इक्वल टू 16 ना 12 ला गुणूयात 192. देन 12 इंटू B 12B अपॉन 16. Therefore A is equal to 192 upon 16 minus 12B upon 16. So A is equal to 12 minus याला लहान रूप द्या. Hence the proof. Second problem, P is any point in the interior of triangle ABC. Ray AP, BP and CP intersect opposite sides at D, E and F respectively. Show that BD upon DC into CE upon AE into AF upon BF is equal to 1. प्रश्नानुसार आपण फिगर काढून घेऊ. तर ट्रायंगल काही असा विशिष्ट प्रकारचा आहे असं काही आपल्याला सांगितलेलं नाही, म्हणून आपण एक कसल्याही प्रकारचा ट्रायंगल ABC काढला आणि याच्या इंटेरियरमध्ये कुठेही पॉइंट P आहे, समजा या ठिकाणी आहे. तर आपल्याला असं सांगितलेलं आहे की रे AP हा समोरील बाजूला D मध्ये इंटरसेक्ट करतो. रे BP इंटरसेक्ट अपोजिट साइड ॲट E and ray CP opposite side at F, and we have to show BD upon DC into CE upon AE into AF upon BF is equal to 1. Okay, proof. या प्रश्नाचा प्रूफ देण्या अगोदर तुम्हाला ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स माहीत असणं फार आवश्यक आहे. हे बघा, या फिगरमध्ये एकूण 3 ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल PQT, त्यानंतर ट्रायंगल PTR आणि ट्रायंगल PQR. तर हे तीनही ट्रायंगल इक्वल हाइट्सचे आहेत. का? कारण जर आपण इथून याच्यावर एक परपेंडिक्युलर काढला तर हा परपेंडिक्युलर तिन्ही ट्रायंगलची हाईट असणार आहे. ओके, तर त्या 3 पैकी आपल्याला फक्त या 2 ट्रायंगलचा विचार करायचा आहे. तर या दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस जो आहे याचा, या ट्रायंगलचा बेस QT आणि या ट्रायंगलचा बेस TR एकाच रेषेवर आहेत आणि कॉमन व्हर्टेक्स हा P आहे. मग अशा ट्रायंगलचा रेशो काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल PQT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PTR. तर तुम्हाला माहीत आहे की जर ट्रायंगल इक्वल हाईटचे असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. मग याचा बेस QT, तर याचा बेस आहे TR. तर या प्रॉपर्टीचा वापर आपल्याला या प्रश्नामध्ये करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण हा रेशो मिळवू BD अपॉन DC.
मग बी डी अपॉन डी सी हा रेशो मिळण्यासाठी आपल्याला कुठले ट्रायंगल विचारात घ्यावे लागतील? तर ट्रायंगल ए बी डी आणि ट्रायंगल ए डी सी यांचा तुम्ही विचार करा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. ते आत्ता सांगितल्याप्रमाणे ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आहेत, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असेल, दॅट इज बी डी अपॉन डी सी. अँड आता याच बेसवरचे अजून दोन ट्रायंगल्स आहेत. हे दोन ट्रायंगल बघा, जसं बी डी बेसवर आपण हा ट्रायंगल ए बी डी घेतला, तसं बी डी बेसवरचा आपल्याला हा पण ट्रायंगल घेता येईल, पी बी डी. सो वी राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल पी बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, आणि या बेसवरचा हा छोटा ट्रायंगल घ्यायचा पी डी सी. तर हे सुद्धा ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट आहेत. सो देअर रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसिस, दॅट इज बी डी अपॉन डी सी. या दोन्हीला मिळून आपण एक रिझन लिहूयात. ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट, देअरफॉर मग हे तीनही रेशो इक्वल असतील. सो वी राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी डी सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी. याच्यानंतर 9वीमध्ये तुम्ही थेरम ऑन इक्वल रेशोज पाहिलेला आहे, तर तो काय आहे बघा. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू ई अपॉन एफ, देन ए प्लस सी, मग तिथं तुम्ही प्लस घ्या किंवा मायनस घ्या, म्हणजे अंशांशाची तुम्ही बेरीज करा, छेदाछेदाची बेरीज करा, किंवा त्यांचे अंश आणि छेदांची वजाबाकी करा, मूळ गुणोत्तर हे कायम राहतं. दॅट इज ए मायनस सी अपॉन बी मायनस डी इज इक्वल टू ई अपॉन एफ. तर याचा वापर आपण ह्याच्यामध्ये करूयात. तर या दोघांची आपण वजाबाकी करू. सो बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल पी बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल पी डी सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी. या दोघांची वजाबाकी बघा. ए बी डी मधून पी बी डी वजा करा. बघा, ह्या ए बी डी मधून आपल्याला हा पी बी डी वजा करायचा आहे. तर कोणता ट्रायंगल मिळेल? ट्रायंगल ए पी बी. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी अपॉन, तर या दोघांची वजाबाकी करा. ए डी सी मधून जर आपण पी डी सी वजा केला तर आपल्याला मिळेल ट्रायंगल ए पी सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी. वी कॉल दिस इक्वेशन 1. तर या रेशोसाठी आपण या स्टेप केल्यात. या रेशोसाठी सुद्धा एवढ्याच स्टेप करायच्या आहेत आणि या रेशोसाठी सुद्धा एवढ्याच स्टेप करायच्या आहेत, परंतु त्यातले काही स्टेप आपण वगळणार आहोत कारण त्या रिपीट होणार आहेत. सिमिलरली इथं आपण डायरेक्ट आता ही स्टेप घेऊयात या बेससाठी. तर लक्षात घ्या, आपल्याला सीई अपॉन एई हा रेशो मिळवायचा आहे. मग सीई या बेसवरचा कुठला ट्रायंगल घ्यायचा? मोठा अगोदर ट्रायंगल घ्या, ट्रायंगल सी बी ई, आणि ह्या एई बेसवरचा घ्यायचा आहे ए बी ई. सो एरिया ऑफ ट्रायंगल ई बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल इकडच्या बेसवरचा घ्यायचा आहे ए बी ई इज इक्वल टू, याच बेसवरचा आपण छोटा ट्रायंगल ट्रायंगल ई पी सी घेऊ. ई पी सी अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल या बेसवरचा छोटा ट्रायंगल APE घ्या इज इक्वल टू EC दॅट इज CE अपॉन AE. सो बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज वी गेट, जसं इथं आपण यांची वजाबाकी केली तशी यांची पण करू. सो एरिया ऑफ ट्रायंगल EBC मायनस एरिया ऑफ ट्रायंगल EPC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल APE इज इक्वल टू CE अपॉन AE. या दोघांची वजाबाकी. एरिया ऑफ ट्रायंगल EBC, ह्या EBC मधून हा EPC वजा करा तर आपल्याला मिळेल ट्रायंगल BPC डिवायडेड बाय, आणि या ABE मधून APE वजा करा आपल्याला मिळेल ट्रायंगल APB इज इक्वल टू CE अपॉन AE. वी कॉल दिस इक्वेशन 2. ऑल्सो आता या बेससाठी आपल्याला घ्यायचे AF आणि BF. तर AF बेसवरचा मोठा ट्रायंगल घ्या ACF, एरिया ऑफ ट्रायंगल ACF अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल या बेसवरचा मोठा ट्रायंगल घ्या BCF. आता या बेसवरचा छोटा ट्रायंगल घ्या APF अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल या बेसवरचा छोटा ट्रायंगल घ्या BPF इज इक्वल टू AF अपॉन BF. वजाबाकी करायची आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ACF मायनस एरिया ऑफ ट्रायंगल APF divided by area of triangle BCF minus area of triangle BPF is equal to AF upon BF. वजाबाकी करा. ACF मधून APF वजा करा आपल्याला मिळेल ट्रायंगल APC. सो एरिया ऑफ ट्रायंगल APC अपॉन, तर इथं BCF मधून BPF वजा करा आपल्याला मिळेल ट्रायंगल BPC इज इक्वल टू AF अपॉन BF. वी कॉल दिस इक्वेशन 3. तर या 1, 2 आणि 3 या 3 इक्वेशन डाव्या आणि उजव्या बाजूचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. सो फ्रॉम 1, 2 and 3 चे डावी बाजू घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल APB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APC इंटू याची डावी बाजू घ्या एरिया ऑफ ट्रायंगल BPC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इंटू याची डावी बाजू घेऊ एरिया ऑफ ट्रायंगल APC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPC इज इक्वल टू BD अपॉन DC इंटू CE अपॉन AE इंटू AF अपॉन BF. देअरफॉर पहिल्यांदा हे घेऊ BD अपॉन DC इंटू CE अपॉन AE इंटू AF अपॉन BF इज इक्वल टू यांचा गुणाकार. एरिया ऑफ ट्रायंगल APC एरिया ऑफ ट्रायंगल APC हे कॅन्सल होईल. एरिया ऑफ ट्रायंगल APB कॅन्सल होईल आणि एरिया ऑफ ट्रायंगल BPC पण कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला मिळेल 1. हेन्स द प्रूफ.